हॅपी फ्रेंडशिप डे. तसं तर फ्रेंडशिपसाठी किंवा मैत्रीसाठी कोणता दिवस नसतो. पण जसं म्हणतात तर हॅपी फ्रेंडशिप डे. जगासोबत पण आपल्याला चालावंच लागतं ना. ऍक्च्युली कसं आहे, लाईफमध्ये आपल्याला मित्र-मैत्रिणींची खूप जास्त गरज असते. आणि असे लाईफमध्ये 2 किंवा 3 मित्र-मैत्रिणी जरूर असले पाहिजे, जे आपल्यासाठी आपला वेळ देतील आणि आपलं ऐकून घेतील, आपलं समजून घेतील. याने काय होईल, की आपली लाँग टर्म हेल्थ, मेंटल आणि फिजिकल सगळ्या हेल्थ जे आहे चांगल्या राहतील. आणि फ्रेंडशिप ही खूप जास्त गरजेची आहेच. गर्दीची गरज नाही आपल्याला. खूप जास्त भीडची गरज नाही, की सगळेच आपले मित्र असलेच पाहिजे असं काहीही नाही. 2 किंवा 3 एक क्लोज फ्रेंड जरी असले तरी भरपूर आहे. म्हणजे एक जरी असला तरी ठीक आहे, पण तिथे थोडं रिस्क असते, की बुवा जर त्याच्यासोबत जर भांडणं झाले, ऑब्व्हियसली ते सॉल्व्ह होतील. बट त्या वेळाकरिता आपल्याला कुठे ना कुठे एक दुसरा मित्र किंवा मैत्रीण असली पाहिजे, जेव्हा आपण तिथे बोललो पाहिजे, बोलायची असू शकलं पाहिजे, आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न असला पाहिजे. तर हे एक समजून घ्यायला पाहिजे. पण याच सोबत अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात पाहिजे, की आपला सगळ्यात चांगला मित्र हे आपणच असायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस कोणी आपल्यासाठी अवेलेबल राहणार नाही. तर आपल्यासाठी सगळ्यात चांगला मित्र आपला स्वतःच असला पाहिजे. तर तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. त्याच सोबत अजून एक गोष्ट सांगायची म्हटली तर, फ्रेंडशिप किंवा मैत्री ही जबरदस्ती कोणावर लादता येत नाही. जर आपल्याला वाटते की तो आपला चांगला मित्र आहे, तर त्यांना पण वाटलंच पाहिजे की आपण त्यांचे चांगले मित्र आहे. याच्याशिवाय लादलेली मैत्री ही मैत्री नसून एक ट्रान्झॅक्शन, एक व्यवहार होईल जाईल. तर यामुळे आपण लक्षात घ्यावं की मैत्री जबरदस्ती कोणावर लादता येत नाही. आपण थोडे एफर्ट्स घ्यायचे, त्यांनी पण तेवढे एफर्ट्स घेतले, तर आपण थोडे जास्त एफर्ट्स लावायचे. ते पण एफर्ट्स लावतील. असं रेसिप्रोसिटी, म्हणजे आपण पण द्यायचं आणि ते पण देणारच. याला म्हणतात मैत्री. त्याचसोबत अजून एक सांगायचं म्हटलं तर, आपला मित्र सुद्धा आपला लाईफ पार्टनर सुद्धा आपला एक चांगला मित्रच असला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंटली, न हसबंड, ना वाईफ, न रिलेशनशिप, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असं नाही. बट आपला मित्र किंवा मैत्रीण असली पाहिजे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंटली तो व्यक्ती, आणि त्यानंतर तो आपला लाईफ पार्टनर असला पाहिजे. कारण आपण जेव्हा रिलेशनशिप मध्ये जातो किंवा हसबंड वाईफ बनतो, तर आपले रोल्स चेंज होऊन जातात कम्प्लिटली. थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी येते, जे मैत्रीमध्ये नसते. पण जर त्यामध्ये आपण पहिली प्रायोरिटी जर मैत्रीला दिली, तर तो रिलेशनशिप आपलं खूप छान प्रॉस्पर करेल आणि ब्लॉसम करेल. आणि असंच चालू देणे हे आपल्या हेल्थसाठी आणि समोरच्याच्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं असलं पाहिजे. त्याच सोबत आपण कुणाला हर्ट नाही करावं, आणि त्यांनी जर हर्ट केलं तर आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करावा. कारण प्रत्येक वेळेस आपल्यासाठी कोणी अवेलेबल असू शकत नाही. आपल्यासाठी आपण स्वतः अवेलेबल असलं पाहिजे. जरूर जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण डिपेंड करू शकतो. प्रेमाचं कारणच ते आहे की आपण अशा वेळी जेव्हा आपल्याला गरज असेल आपण डिपेंड करू शकतो. पण हे पण लक्षात घ्यावं की प्रत्येक वेळेस कोणी आपल्यासाठी अवेलेबल राहू शकत नाही. तर त्यावेळेस आपण सक्षम असलो पाहिजे की स्वतःच्या प्रॉब्लेम सोबत स्वतः डील करता आलं पाहिजे. तर ती पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर आपल्याला काही प्रॉब्लेम आली तर आपण सक्षम असलो पाहिजे की आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं पाहिजे. जर कोणी अवेलेबल नसतील, आणि जर असतील तर त्यांचा सपोर्ट सुद्धा घ्यावे. कारण सपोर्ट घेणे हे कमजोरीचं लक्षण नाही, बल्कि स्ट्रेंथचं आहे. कारण प्रत्येक जणाजवळ तो करेज, तो संयम नसतो की ते हेल्प मागतील. तर हॅपी फ्रेंडशिप डे आणि बेस्ट विशेस की तुम्हाला चांगले मित्र मैत्रिणी मिळावेत. बेस्ट विशेस. थँक यू. मिळते हैं.